रामकृष्ण हरी मंडळी, मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळी, आता आम्ही चाललोय दवाखान्यात, कारण कालपर्यंत आमची त्रिशू एकदम ठीकठाक होते, एकदम कहर चालला होता. आणि अचानक आमच्या त्रिशूला खूप जास्त खोकला, ताप आणि उलटीसारखं होत आहे तिला. तर मग म्हटलं दवाखान्यात, काल औषध आणले आम्ही मेडिकलमधून, पण बिचारीचा अवतार एकदम, म्हणजे सकाळी सुद्धा कधीच ती एवढी लेट उठत नाही. आज झोपून राहिली ती किती वाजेपर्यंत, 8-9 पर्यंत झोपली ती. नाही तर आमचं कोंबडं 6लाच उठून जातं. आमच्या कानूला पण सकाळी सकाळी काय माहिती त्रिशूची एवढी आठवण येत होती ना, टेचू टेचू. तर आता आम्ही तिला दवाखान्यात नेतो, बघू काय म्हणता डॉक्टर. औषधं घेतले, डॉक्टर आलेलेच नव्हते. अर्धा एक तास आम्ही बसलो. बोथरा डॉक्टर नव्हते आमचे, आम्ही दुसऱ्या बालरोग तज्ञाकडे गेलो होतो पण इथल्याच. तर औषधं घेतली आणि आता आम्ही चाललोय घरी. नुसतं कानाकडे बी ओढ लागून राहते, बिचारा काय करतोय काही नाही. त्याचा झोपेचा टाइम झालाय. तो अभी हम घर जा रहे हैं, बाद में ये सब निकल जाएंगे वर्ष श्राद्ध के कार्यक्रम को. तर मंडळी घरी पोचली आणि मम्मी ते तयारीतच होते, त्यांना निघायचं होतं कारण टाईम झालेला होता वर्ष श्राद्धाचा. तर शुभू पण निघून गेले, मम्मी पप्पा पण गेले. त्यानंतर मग मी कानाला दुधाची बाटली दिली आणि त्याला झोपी लावलं. खाली आली, त्रिशूला औषधं दिले, जेवण खाऊ घातलं आणि आता तिला वाफ देते. तर आहे ना, हे नवीन आणलं आम्ही वाफेची नळी, कारण मागच्या वेळेस आहे ना मी थार गाडीत आहे ना कानाच्या ते ठेवलं होतं नेब्युलायझर, तर कानाने ना जो फेकलं तर त्याचं आहे ना वरचं जे हे असतं ना कडकवालं तेच तुटून गेलं. हे प्लास्टिकवालं नाही, जे जॉईंडर असतं ते तुटलं होतं. आणि याच्या आधी पण आमचं आहे ना एक नळी बदलली गेलेली, म्हणजे ही डायरेक्ट 3री नळी. तर असं असतं आमच्या घरी, वस्तू अजिबात टिकत नाही. हे तुटलं होतं आमचं, तर आता परत घेतली मग आज. आणि आता परत वाफ सुरू करायची. यावेळेस NSची पण बॉटल दिलेली आहे, NSमधून आणि वाफेच्या स्ट्रीपमधून असं 1/2 ml घ्यायचं आहे आणि मग वाफ द्यायची. तर आता तिला वाफ देऊन टाकते. काना झोपलेला आहे आणि माझ्या एका बाजूला सिरियल पण चालू आहेत आणि तिला मोबाईल देऊन टाकलेला आहे. थोडंफार तिचं मन डायव्हर्ट होईल, कारण औषधाची उलटीसारखं होत होतं तिला आणि तिने एक उलटी पण केली. ती जाम झाली ना, हळूहळू बरोबर कानाला पण ती इन्फेक्शन देऊन टाकते. आणि काना जाम झाला ना तर सगळं अवघड होऊन जातं. एकदम घरात अगदी वातावरणच बदलून जातं. पोरं आजारी पडले की औषधं, वाफा, त्रस्त होऊन जातं. मोठं माणूस त्यांच्या मागे त्रस्त होऊन जातं आणि वेळ प्रसंगी असं नर्स व्हावं लागतं. मग मला असं इंजेक्शन वगैरे सर्व काढावं लागतं. आता हिला वाफ देऊन टाकते आधी. इकडं काय कानो, त्रिशू इकडे ठेवणे जा, एवढी वाया नाही घालायची. कसे भूत बनले. इकडे ना समोर आहे जरा, इकडे. स्मशानात नाही, धार्मिक कार्यात जर कोणी बाधा आणेल तर ते सहन केलं. तर मंडळी बघितले का माझे भूत इतके अवघड आहेत ना, तिकडे जाऊनच हे कांड करून आले. ते म्हटलं आता केलेलंच आहे तर शूट पण करून घेते. आणि त्यानंतर मग त्यांना सर्व पुसून टाकलं आणि कानात डायरेक्ट पावडर खायला लागलं, तर मग त्याच्या 2-3 मुस्काटात टाकल्या. मग त्याच्याकडून ते पावडरचे डबे घेतले आणि ठेवून दिले. आणि आज आहे ना एक पार्सल पण आलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते. ही पार्सल आहे ना मी मम्मींसाठी मागवलं आहे. मम्मी ना फिरायला जाणार आहे नर्मदा परिक्रमाला, तर तिथे ना त्यांना एक नदीत व्हायसाठी व्हाईट साडी हवी होती गोल्डन प्लेटमध्ये. तर मग मी मागवली ऑनलाईन, कारण म्हटलं शॉपमध्ये जा घ्या, त्यापेक्षा ऑनलाईन मागवली तर तुमचं जासपर्यंत येऊन जाईल. आणि लवकरच येऊन लागली ती, अगदी म्हणजे
लवकर डिलिव्हरी आली आणि चांगली साडी होती. मम्मींना पण मी याच्यामध्ये ना थोडी वेगळी मागवली होती ती आणि आता परत एकदा ऑर्डर केली. तर छान साडी आहे. तर गाईज आज आहे यांचा नॉनव्हेजचा बेत. तर इकडं केला आहे मी मसाला. आता हा बारीक करायचा आहे. इकडं पोळींचं पीठ तयार आहे. आता झाकून देते. आणि इकडं आहे सकाळची भेंडी जी ट्युशनसाठी ठेवली मी, ती पण आता ठेवून देते. माझा कॅमेरा ब्लर झाला. इकडे लावलंय भात. मी काय चहा घेत नाही, मग दूध आणि ब्रेड घेतलं सायंकाळी. मंडळी माझ्या घरातलं सगळं आवरून झालंय. भाजीचा मसाला बनवला, पोळ्या झाल्या, भात झाला आणि इकडं मस्त आता आम्ही भाजीची तयारी करतो. मस्त गावरान चुलीवरचं जेवण. पोरांना एकदम पॅक केलंय मी खालून वरून. सॉक्स, बिक्स, स्वेटर, पॅन्टी, टोपी बिपी. त्रिशू जाम आहे आमची. इकडे कानू, तुम्हाला मी जास्वंदचे फुलं दाखवते. आमचे एकदम छान आलेले. याला तर असं वाटतं मी यालाच धरायला आली, नुसता पळतो पुढं पुढं. हे बघा आईस, आमचे जास्वंदाचे फुलं किती छान आले. हे बघा. नाही तोडायचं नाही, आमच्या पोराला ना तर नुसतं फुलं तोडायचं. नाही बाप्पाचं फुल आहे ना, किती छान आहे ना, किती छान आहे ना फुल. पप्पा हे फुल पण ना किती भारी कलर आहे. हा कानू नको तोडू, माझा जीव तुटतो रे. सरले ना लय भारी दिसते. आमचे किती भारी झाले लॉन्स कडचे ना, लॉन्स कडचे ते बंगल्याच्या बाहेरचा पट्टा. ते मानूरला तर लय छान कलर आहे, ऑरेंज बिरेंज सगळे कलर आहे. हा हे पा असा कलर पाहिजे याच्यात. हे बोय किती मोठं फुल आहे पाहिलं का. हे पण हात पूर्ण हात. आणू नको रे, नुकसान करू झाडांचं. नको आगोपणा करू. हाय तिथं हाय बर का. हा उंदीर कुठे उंदीर. ती इथून उंदीर गेला का खरंच. ओ मम्मी खरंच उंदीर आहे. तुम्ही पाहिला का. अहो शपथ, याच्या सायकल कडे तो पळाला दिसला का. पण मम्मीने उंदीर म्हणतात. उंदीर कस काय बाहेर निघाला. त्याला काय माहितीये का माझं नाव उंदीर आहे. घरात नाही जायला पाहिजे. हे बाई हा बाई उठतं का ना, उठ. फ्लॅश चालू होऊन जाऊ दे. आता कळेल नाही तर फ्लॅश लावलं. इकडे का ना, इकडे इथे पळाली ती बरं का उंदीर. इकडं पळाली तसंही, पण कुठं गेली. एवढ्यात घरात नाही घुसणार ना. कुठं गेली असेल. इथे आमच्या कानाने काम वाढवा केला. पूर्ण दूध सांडून दिलं आणि वाट्या वगैरे सर्व भरल्या. आणि कानासाठी मी आता पेज बनवली आहे. तिकडे त्रिशूला औषधं दिले आणि ती बसली आता. म्हटलं उलटी केली तर खाली फडक्यावर कर. मम्मींचं चालू आहे हेरजाऱ्या मारायचं काम, कारण बाहेर भाजी आहे. आणि कानाचा पण खूप जास्त उद्योग चालू होता. त्रिशूची आता दृष्ट काढली. आधीच नाही. तर असा होता आजचा आमचा दिवस. चला तर मंडळी, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.